नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग. तर मी जसं एक इंट्रोडक्टरी लेक्चर घेतलं होतं की कंबाईन ग्रुप बी आणि सी ची जी मुख्य परीक्षा आहे त्या दृष्टीने मी आत्तापर्यंत मुख्य परीक्षेमध्ये विचारला गेलेले जे प्रश्न आहे त्याच्यावर एक सिरीज घेऊन येते. त्यातला आज आपला पहिला व्हिडिओ आहे. आजचा व्हिडिओ मी छोटाच करणार आहे, तरी बऱ्या होईल तो मोठाच होईल कारण इन डेप्थ जायचं आहे. तर आज मी पहिले काय घेते आहे तर इतिहास या विभागातला मी हा टॉपिक घेते, सामाजिक आर्थिक जागृती, आणि त्याच्यातही मी घेते स्वामी दयानंद सरस्वती त्यांचा आर्य समाज. ठीक आहे, हे मी घेणार आहे. तर सुरुवात करण्याच्या पूर्वी हे सांगते की ही जी सिरीज आहे ना ही मेन्सच्या दृष्टीने आहे, पण सगळ्यांना फायद्याची होणार आहे. आणि सोबत जरी याच्यात मेन्सचेच प्रश्न आहेत दिलेले, पण मी इतर पुस्तकातून किंवा प्रवीण सरांचंच माझ्याकडे पुस्तक आहे तर ते ह्या पुस्तकातून पण मी काही प्रश्न जे इतर परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत ते सगळे मी तुमचे घेणार आहे. ठीक आहे, म्हणजे असंच नाही की याच्यात मुख्य परीक्षेचेच प्रश्न असतील. मला जिथून जिथून जे जे प्रश्न मिळतील ना ते प्रश्न मी तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. कारण काय होईल, एकाच ठिकाणी आपलं कंपायलेशन होऊन जाईल आणि मुख्य परीक्षेचे पण प्रश्न होतील आणि बाकीच्या एक्झाममध्ये काय प्रश्न विचारले ते पण होऊन जातील. ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा, आजचा पहिला टॉपिक काय आहे तर दयानंद सरस्वती किंवा आर्य समाज. त्यापूर्वी बघा, प्रकरण 1 म्हटलंय त्यांनी सामाजिक आर्थिक जागृती. आवाका काय काय सांगितलंय, आर्य समाज दयानंद सरस्वती 2 क्वेश्चन, रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद 2 क्वेश्चन, परमहंस सभा प्रार्थना समाज, समाज प्रबोधन चळवळ, आर्थिक राष्ट्रवाद, स्त्री सुधारणा, धर्मांतर, उद्योग, ब्रिटिश सत्तेचे परिणाम. हा त्यांनी या टॉपिक विषयी जो काय आवाका दिलाय तो इथे आहे. ठीक आहे, आणि खाली अभ्यासक्रम जो तुमच्या मुख्यच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे, तुम्ही सिलेबसमध्ये जाल ना त्याच्यात हिस्ट्रीच्या याच्यात हा एवढा अभ्यासक्रम दिलेला आहे तो इथे सरांनी लिहिलेला आहे. ठीक आहे, बरं, हे माहिती आहे ना तुम्हाला मी कोणत्या पुस्तकातून शिकवते, तर आदरणीय प्रवीण चोरमले सरांच्या पुस्तकातून मी हे सगळं घेत आहे. ठीक आहे, तर अभ्यासक्रम डिकोडेड सिलेबस बघून घेऊ. प्रत्येक वेळेस नाही बघायचा, आज हे पहिलं लेक्चर आहे म्हणून फक्त मी जसं स्टार्ट केलेलं आहे पुस्तकावर त्यानुसार मी जातीय, फक्त प्रत्येक वेळेस हे सांगणार नाही आणि नाही पण आहे प्रत्येक वेळेस लिहिलेलं. अभ्यासक्रम बघा, सामाजिक आर्थिक जागृती 1885 ते 1947, महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी. ठीक आहे, तर बघा आपण पहिला प्रश्न बघू आणि नंतर ही जी माहिती दिली ना ती मी तुम्हाला आधी थोडं समजावून सांगेल, नंतर मग वाचन करू आपण डायरेक्ट. ठीक आहे, म्हणजे मग डायरेक्ट तुम्हाला असं नाही वाटणार की सगळं आपण रीडच करतोय. ठीक आहे, काही गोष्टी तुम्हाला सांगते मी समजावून, त्याच्यानंतर आपण ते वाचून काढून म्हणजे तुम्हाला सोपं जाईल समजण्यासाठी. तर 1.1 दयानंद सरस्वती / आर्य समाज. प्रश्न काय आहे की 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी डॅश डॅश मध्ये आर्य समाज यांनी, पुन्हा वाचते, 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी डॅश डॅश मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. तर उत्तर काय त्याचं, मुंबईमध्ये केली. ठीक आहे, हा झाला पहिला प्रश्न. आता त्यांच्याविषयी माहिती देताना काय काय सांगितलंय हे तर आहे. त्यांचं मूळ नाव काय होतं तर त्यांचं मूळ नाव होतं मूळशंकर करसनदास तिवारी. ठीक आहे, जन्म कुठे झाला, किती साली झाला, ह्या सगळ्या गोष्टी. पण याही व्यतिरिक्त अजून 2 गोष्टी काय महत्त्वाच्या आहे की त्यांच्या आयुष्यात 2 स्वामी असे, आपण गुरु म्हणू तर 2 स्वामी असे येऊन गेले की म्हणजे बघा आता त्या 2 स्वामींचे नावं पण लक्षात ठेवा, एक पूर्णानंद स्वामी आणि एक स्वामी विरजानंद. तर विरजानंद जे होते, स्वामी विरजानंद हे अंध होते. ठीक आहे, तर
तर पूर्णानंद आणि स्वामी विरजानंद या दोन स्वामींची नावं लक्षात ठेवायची. तर पूर्णानंद नावाच्या स्वामींपासून त्यांनी संन्यास धर्माची दीक्षा घेतली आणि दयानंद सरस्वती हे नाव धारण केलं. आणि स्वामी विरजानंद या अंध गुरूंकडे येऊन धार्मिक व सामाजिक सुधारणांचा पाया घातला गेला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या दोन गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर आर्य समाजाच्या सदस्यांसाठी नियम काय होते, तर हे लक्षात ठेवा की दर रविवारी सर्व सदस्यांनी एकत्र येऊन वेदाध्ययन करायला पाहिजे असा त्यांचा नियम होता. तर आपल्याला हे पण प्रश्न विचारले जातात की कोणता दिवस ठरवलेला होता, वारावर प्रश्न विचारले जातात, बरोबर. तर मग तो वार होता रविवार. मग लक्षात कसं ठेवा, आर्य र येतो ना, रचा उच्चार होतो, मग त्याच्यावरून रविवारच्या दिवशी सर्व सदस्यांनी एकत्र येऊन वेदाध्ययन करायचं असतं. ठीक आहे. नंतर कोणते कोणते समाज त्यांच्याशी जोडल्या गेले हे पण आता पुढे दिलेलं आहे. आता मी तुम्हाला वाचून दाखवते. आणि सोपं आहे, सगळी माहिती दिली आहे आणि पुढे सरांनी काही गोष्टी एक्सप्लेन पण केल्या आहे, ते आपण बघू की काय म्हटलंय त्याच्यात. तर बघा, आपला प्रश्न झाला. प्रश्न पुन्हा बघा. 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी डॅश डॅश मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. तर मुंबईमध्ये आर्य समाजाची स्थापना केली आणि प्रश्न विचारला कधी गेलाय, PSI मेन्स 2020 ला. ठीक आहे. आता माहिती बघा. तर स्वामी दयानंद सरस्वती यांचा जीवनकाल नीट लक्षात असू द्या. 1824 ते 1883. 1824 ते 1883. ठीक आहे. मूळ नाव काय होतं त्यांचं, मूळ शंकर करसनदास तिवारी. प्रश्न विचारला गेलेला आहे. नंतर जन्म 1824, टंकारा मोरवी संस्थान. आर्य समाजाची स्थापना. दुसरा एक प्रश्न विचारला गेलाय ASO मेन्स 2011 ला की 1875 मध्ये डॅश डॅश यांनी आर्य समाजाची स्थापना केली. तर कोणी केली, स्वामी दयानंद सरस्वती यांनी. हा पण एक प्रश्न लक्षात राहू द्या. ठीक आहे. आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 मुंबई येथे केली. 25 जुलै 1877 ला शाखा लाहोर येथे. स्वामी दयानंद यांची घोषणा, वेदांकडे परत चला, बॅक टू वेदांत. स्वामी दयानंद यांची इच्छा, आर्य धर्म हाच देशाचा धर्म असावा. आता रिकॉल करा, मूळ नाव काय होतं त्यांचं, मूळ शंकर करसनदास तिवारी. जन्म 1824, टंकारा मोरवी संस्थान. स्थापना आर्य समाजाची 10 एप्रिल 1875 मुंबई येथे. ठीक आहे. 25 जुलै 1877 ला शाखा लाहोर येथे. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. 75 ला मुंबईला स्थापना केली आणि त्याच्यानंतर 77 ला लाहोर येथे शाखा काढली त्यांनी. ठीक आहे. 2 वर्षांनी. नंतर त्यांची घोषणा काय होती, बॅक टू वेदाच महत्त्वाचं आहे. आणि त्यांची इच्छा काय होती, आर्य धर्म हाच देशाचा धर्म असावा. ठीक आहे. आता पुढे बघा, त्यांनी कितव्या वर्षी गृहत्याग केला, तर वयाच्या 21व्या वर्षी गृहत्याग केला. 1845 मध्ये 21व्या वर्षी गृहत्याग करून ब्रह्मचर्याची दीक्षा घेऊन त्यांनी शुद्ध चैतन्य हे नाव धारण केले. पूर्णानंद नावाच्या स्वामींपासून त्यांनी संन्यास धर्माची दीक्षा घेतली व दयानंद सरस्वती नाव धारण केले. 1860 मध्ये मथुरेमध्ये स्वामी विरजानंद या अंध गुरूंकडे येऊन धार्मिक व सामाजिक सुधारणांचा पाया घातला. 1869 साली काशीला पंडितांबरोबर शास्त्रार्थ केला. 1875 मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. या समाजाची मुख्य 10 तत्वे होती. बघा, हा जो घटनाक्रम असतो ना, हा पण आपल्याला नीट माहिती पाहिजे की जन्म झाला 1824 ला, मग मग त्यांनी 1845 मध्ये गृहत्याग केला. नंतर हा घटनाक्रम जो आहे ना, की आता मग 1875 ला आर्य समाजाची स्थापना केली आणि 1877 ला लाहोर येथे त्यांनी शाखा उघडली. कारण आपल्याला सिक्वेन्स विचारले जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी पण अशी सिक्वेन्स विचारल्या गेले आहेत, त्यांच्या संस्थेविषयी, त्यांनी जे कार्य केले त्याच्याविषयी. त्यानुसार आपल्याला याचे पण गोष्टी माहिती पाहिजे प्रत्येक संस्थेच्या किंवा व्यक्तींच्या. ठीक आहे. तर मग
त्यामुळे सालनुसार लक्षात ठेवत चला. पुढे त्यातील ज्या समाजाची जी मुख्य 10 तत्वे होती त्यातली पहिली 3 तत्वे बघा. सर्व ज्ञानाचा उगम व सर्व वस्तूंचे आदिकरण परमेश्वर आहे. ईश्वर हा सच्चिदानंद स्वरूप, अनादी, अनंत, निराकार, निष्कलंक, सर्वसाक्षी, परमन्यायी आहे. सर्व ज्ञानाचा उगम व सर्व वस्तूंचे आदिकरण परमेश्वर आहे. पुढे बघा. मूळ वेदात मूर्तिपूजा, अवतारवाद, तीर्थे, व्रते, पौराणिक अनुष्ठाने यांचा पुरस्कार नाही. त्यामुळे आर्य समाजाने या गोष्टी त्याज्य ठरवल्या. श्राद्ध बंद केली, पुरोहितांना रजा दिली. ठीक आहे. वेदांवर त्यांची श्रद्धा होती. बॅक टू वेदास ते म्हणतात. ठीक आहे. आणि मग वेदात काय काय दिलंय की मूर्तिपूजा, अवतारवाद, तीर्थे, व्रते, पौराणिक अनुष्ठाने यांचा पुरस्कार केलेला नाहीये. त्यामुळे आर्य समाजाने या गोष्टी त्याज्य ठरवल्या. आर्य समाजाची स्थापना मुंबईत झाली तरी त्याचा प्रसार महाराष्ट्रात फारसा झाला नाही. हे स्टेटमेंट पण महत्वाचं आहे. स्थापना जरी महाराष्ट्रात झाली किंवा मुंबईत झाली तरी प्रसार जास्त महाराष्ट्रात झालेला नाहीये. या समाजाचे कार्यक्षेत्र मुख्यतः कुठे राहिले? उत्तर भारतामध्ये राहिले. पुढे बघा. ग्रंथ त्यांचे कोणते कोणते? सत्यार्थ प्रकाश हा आर्य समाजाचा प्रमाण ग्रंथ. ठीक आहे. आर्य समाज सत्यार्थ प्रकाश हा आर्य समाजाचा प्रमाण ग्रंथ. पुढे इतर ग्रंथ लक्षात ठेवा. आपल्याला सत्यार्थ प्रकाश विषयी माहिती असतं, इतर ग्रंथांविषयी माहिती नसतं. संस्कार विधी, पंचमहा यज्ञविधी, गो करुणानिधी इत्यादी. ठीक आहे. पुढे बघा. आर्य समाजाच्या प्रचारासाठी त्यांनी ग्रंथ लेखनास प्रारंभ केला. दयानंद हे कट्टर वेदनिष्ठ होते. त्यांनी यजुर्वेद व ऋग्वेद यावर संस्कृतात भाष्ये लिहिली. कशावर? यजुर्वेद व ऋग्वेद. ऋग्वेदाच्या काही भागावर भाष्य केले, पण त्यांचा सर्वात महत्वाचा ग्रंथ म्हणजे सत्यार्थ प्रकाश हाच होय. यात त्यांनी वेदातील ज्ञानभांडार हिंदी भाषेतून लोकांसमोर मांडले. ठीक आहे. भाषा कोणती? हिंदी भाषेतून लोकांसमोर मांडले. आर्य समाज सदस्यांसाठी नियम. दर रविवारी सर्व सदस्यांनी एकत्र येऊन वेदाध्ययन केले पाहिजे. प्रत्येकाने रोज संध्याकाळी होम, गायत्री जप व वेदपाठ या गोष्टी अवश्य केल्या पाहिजेत. सर्वांच्या उन्नतीसाठी झटले पाहिजे. ठीक आहे. रविवार लक्षात ठेवा. कसा लक्षात ठेवायचा ते पण सांगितलं आहे. त्यानंतर आर्य समाजाने मूर्तिपूजेला विरोध केला. स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिले. शहापूरचे महाराज नरसिंग, जोधपूरचे महाराज जसवंत सिंग यांनी आर्य समाजाची दीक्षा दिली. ह्या 2 व्यक्तींची नावे लक्षात ठेवा. शहापूरचे महाराज नरसिंग आणि जोधपूरचे महाराज जसवंत सिंग यांनी आर्य समाजाची दीक्षा दिली. भारतातील अनाथ व गरीब लोकांना विद्या आणि आश्रय मिळावा या हेतूने दयानंदांनी उदयपूर येथे परोपकारिणी सभा एक संघटना उभारली. परोपकारिणी सभा कोणी उभारली? कोणाच्या संदर्भात आहे? कोणत्या समाजाच्या संदर्भात आहे? असे प्रश्न विचारले गेले तर परोपकारिणी सभा आपल्याला माहिती पाहिजे. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी ही परोपकारिणी सभा उभारली आहे. त्यांनी पुराणाबाबत, पुराण म्हणजे स्वार्थी व अज्ञानी लोकांचे लिखाण असे विधान केले. दयानंदांच्या धर्मविचारांनी प्रभावित झालेले थिओसॉफिकल सोसायटीचे संस्थापक ऑलकॉट यांनी 1879 मध्ये दयानंदांची सहारनपूर येथे भेट घेतली व एकत्र कार्य करण्याची योजना ठरली. थिओसॉफिकल सोसायटीच्या श्रीमती ब्लॉवट्स्की यांनीही दयानंदांसंबंधी प्रशंसोद्गार काढले. पुढे बघा. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणते कोणते समाज त्यांच्या सानिध्यात आले, तर म्हणून मी हे सांगितलं होतं. तर कोणते? ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज. थांबा. काय चालू होतं आपलं? थिओसॉफिकल सोसायटीच्या श्रीमती ब्लॉवट्स्की यांनीही दयानंदासंबंधी प्रशंसोद्गार काढले. तथापि या 2 संस्थांचे एकत्रीकरण होऊ शकले नाही. हे पण नीट लक्षात ठेवा.
ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज यातीलही कार्यकर्ते दयानंदांकडे आकृष्ट झाले, पण तेही समाज आर्य समाजात मिसळू शकले नाही. ठीक आहे. दयानंदांनी कोणते कोणते लक्षात ठेवा बघा. हे बघा, एक थिओसॉफिकल सोसायटी लक्षात ठेवा, त्याच्यानंतर ब्राह्म समाज आणि प्रार्थना समाज यांच्यातले काही कार्यकर्ते. पण यश मिळालं का किंवा एकत्र होण्यात यश आलं का? तर नाही. पुढे बघा, दयानंदांनी आपल्या आर्य समाजाचे संघटन अत्यंत चिकाटीने व प्रभावीपणे केले. आर्य समाजातर्फे त्यांनी वैदिक पाठशाळा काढल्या. फिरोजपूर येथे अनाथाश्रम उघडला. आधी काय बघितलं? परोपकारिणी सभा उदयपूर येथे. आणि कशासाठी होती ती परोपकारिणी सभा? तर भारतातील अनाथ व गरीब लोकांना विद्या आणि आश्रय मिळावा या हेतूने उदयपूर येथे परोपकारिणी सभा आणि फिरोजपूर येथे अनाथाश्रम. फिरोजपूर येथे अनाथाश्रम या दोन गोष्टी लक्षात ठेवा. पुढे बघा, स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबाबत अधिक माहिती. 8व्या वर्षी मुंज झाल्यावर त्यांनी वेदाध्ययनास प्रारंभ केला. सामवेदी असूनही त्यांनी प्रथम शुक्ल यजुर्वेदाचे अध्ययन केले. कोण होते ते? सामवेदी असूनही त्यांनी प्रथम शुक्ल यजुर्वेदाचे अध्ययन केले. 14व्या वर्षी त्यांनी वेदाध्ययन पूर्ण केले. इतर वेदातील काही भाग आणि संस्कृत व्याकरणाचे ग्रंथ यांचेही अध्ययन केले. वयाच्या 14व्या वर्षी त्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल होण्याचा काळ आला. शिवरात्रीच्या दिवशी रात्री शिव मंदिरात जागरण करीत असता शिवाच्या पिंडीवर उंदर फिरताना त्यांनी पाहिला व देव म्हणजे मूर्ती नाही हे त्यांना उमगले. वडिलांना त्यांनी हा प्रश्न विचारला, पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. आता देव आणि धर्म यांच्या संबंधी विचारांना मात्र चालना मिळाली. ठीक आहे. आता इथे काय लिहिलंय महत्वाचं, की अशा माहितीच्या आधारेच आयोग प्रश्न तयार करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आपण फक्त फॅक्ट्स न पाहता संपूर्ण व्यक्तीची जडणघडण पाहणे गरजेचे आहे. त्यासाठीच काही डिटेल बाबी देत आहे. यातून आपले ज्ञान वाढेल व त्याचा बरोबर आवाकाही वाढेल, त्याचबरोबर आवाकाही वाढेल यात शंका नाही. ठीक आहे. ही टिप पण महत्वाची होती. आता बघा, आता थोडी माहिती राहिली आहे ती बघून घेऊ. बघा, वयाच्या 18व्या वर्षी त्यांची धाकटी बहीण व प्रेमळ चुलते अंबाशंकर यांचा मृत्यू त्यांनी डोळ्यांनी पाहिला. मृत्यूच्या भीतीतून सोडवणारा मोक्ष कसा मिळेल याचाच मूलशंकर सतत विचार करू लागले. अनेकांना त्यांनी या संबंधी प्रश्न विचारले. योगाभ्यास केल्याशिवाय याचे उत्तर मिळणार नाही हे त्यांना समजले. यातूनच त्यांचा भारत भ्रमण आणि अभ्यास सुरू झाला. दयानंद हे केवळ संहिता ग्रंथांनाच मानत, कारण त्यामध्ये जन्मसिद्ध जातीभेदास आधार नाही. ठीक आहे. जन्मसिद्ध जातीभेदास आधार नाही म्हणून ते केवळ संहिता ग्रंथांनाच मानत. त्यामुळे वेदांचा आधार घेऊन त्यांनी नवीन विचार मांडण्यास सुरुवात केली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ॲटलिस्ट ह्या पुस्तकातलं आपलं हे समजलं आहे, म्हणजे टॉपिक कव्हर झाला आहे. बघा, दुसरा प्रश्न काय होता? पुढीलपैकी कोणती व्यक्ती असे म्हणते की पुराणे म्हणजे स्वार्थी व अज्ञानी लोकांचे लिखाण? ESO 2015 हा प्रश्न विचारला आहे. तर स्वामी दयानंद सरस्वती. ठीक आहे. लक्षात ठेवा, पुढीलपैकी कोणती व्यक्ती असे म्हणते की पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण होईल? तर स्वामी दयानंद सरस्वती असं म्हणतात. ठीक आहे. आता मी बाकीचे प्रश्न तुम्हाला दाखवते जे इतर परीक्षांना आलेले आहेत. 2 मिनिट थांबा. बघा, हे पण पुस्तक प्रवीण सरांचंच आहे. तर बघा, आर्य समाज खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत विचारलं आहे. राज्यसेवा मुख्य 2014ला. आणि प्लीज असा विचार नका करू की राज्यसेवा मुख्याला विचारलाय आम्हाला उपयोगाचा आहे की नाही. असं नसतं बाळांनो. हे सगळ्या गोष्टी उलट मिळतायत ना, हे शोधावं लागतं. माहिती आहे, एका ठिकाणी कंपायलेशन करून कोणीतरी सांगतंय राज्यसेवा मुख्यचे
प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि आता तसं सिलेबस नवीन झाला आहे तुमचा, त्यामुळे जेवढे कुठून PYQ मिळत असतील, जिथून तुम्हाला सगळं ज्ञान मिळत असेल ते ग्रहण करत चला. असं नका म्हणू की हे गरजेचं आहे की नाही. ठीक आहे. राज्यसेवा मुख्य 2014ला प्रश्न विचारला आहे, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. तर योग्य विधान कोणतं आहे? अ, ब आणि क हे तिन्ही विधाने योग्य आहे. शेवटचं विधान चुकीचं आहे. बघा, स्वामी दयानंद हे ख्रिश्चन धर्म व इस्लामचे कडवे टीकाकार होते. हे विधान बरोबर आहे. दयानंदांनी मुंबईमध्ये दिलेल्या जवळपास 50 व्याख्यानांचे मराठी भाषांतर महादेव गोविंद रानडेंनी संपादित केले. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. मुंबई आर्य समाजाचे लोकहितवादी काही काळ अध्यक्ष होते. हेही स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. पुढे बघा, पुढचं जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. स्वामी दयानंद म्हणावयाचे की विवाह करता नैसर्गिक वय मुलींकरता 14 व मुलांकरता 21 आहे. हे स्टेटमेंट फक्त चुकीचं आहे. पुन्हा बघा, बरोबर असणारे स्टेटमेंट पुन्हा बघू. स्वामी दयानंद हे ख्रिश्चन धर्म व इस्लामचे कडवे टीकाकार होते. मुंबईमध्ये दिलेल्या जवळपास 50 व्याख्यानांचे मराठी भाषांतर महादेव गोविंद रानडे यांनी केले आणि आर्य समाजाचे लोकहितवादी काही काळ अध्यक्ष होते. कुठल्या? मुंबई आर्य समाजाचे. पुढे बघा, राज्यसेवा मुख्य 2017ला विचारलाय प्रश्न. आर्य बांधव समाज डॅश डॅश येथे होता. तर कुठे होता? नागपूर या ठिकाणी. पुढचं बघा, पुढीलपैकी कोणत्या धर्मसुधारणा संघटनेचा शाहू महाराजांवर जास्त प्रभाव होता? तर आर्य समाजाचा. ठीक आहे. पुढे 1875 साली आर्य समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. एसोप्री 2011ला स्वामी दयानंद सरस्वती यांनी. ठीक आहे. हा प्रश्न मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितला, पण आय थिंक मी मेन्स म्हटली वाटतं, पण मेन्स नाही, हा प्रीला विचारला. पुढे बघा, स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म असे कोणी केले? तर भगिनी निवेदिता यांनी. अच्छा, हां, ठीक आहे. आता अशा पद्धतीने आपण हे 5 प्रश्न पाहिले आहेत. अजून काही प्रश्न आहे, मी तुम्हाला दाखवते. बरं, हा प्रश्न, हा नाही, दुसरा. हां, हा प्रश्न मी तुमचा घेतला की नाही मला आता आठवत नाही. याच्यापैकी मला नीट समजलं नाही, कारण काय होतं, सेटिंग करण्यासाठी मी थोडा व्हिडिओ पॉज करते, काही खाली मला सेटिंग्स कराव्या लागतात. जर तुमच्यासमोरच हे सगळं केलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, तुमचा वेळ जाईल. याच्यासाठी मी पॉज करत असते आणि नंतर मी स्टार्ट करते शिकवायला. तर मला हे कधी कधी असं होतं, मी स्टार्ट करायचंच विसरून जाते आणि शिकवून मोकळी होऊन जाते. कळलं ना? मग आता मला हे आठवत नाही आहे मी स्टार्ट करून शिकवलं होतं की नाही, व्हिडिओ स्टार्ट केला होता की नाही. पुन्हा सांगते, त्यामुळे एवढं एक्सप्लेनेशन दिलं. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मृत्यूनंतर आर्य समाजाचे कार्य पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी चालू ठेवले होते? तर ह्या वरील सर्व व्यक्तींनी चालू ठेवले होते. लाला हंसराज, लाला लजपतराय, पंडित गुरुदत्त, स्वामी श्रद्धानंद. ठीक आहे. आता आपण पुढचा बघूया प्रश्न. हां, बघा, पुढचा प्रश्न काय आहे? आर्य समाजाविषयी कोणते विधान योग्य आहे? वनसेवा मुख्य 2019ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर फक्त क आणि ड विधान हे बरोबर आहे. तर स्वामी श्रद्धानंदांनी दलितोद्धार सभा स्थापन केली, हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये पौर्वात्य व पश्चिमात्य अभ्यासक्रमाचा समन्वय साधला गेला नाही, हे पण विधान चुकीचं आहे. आता बरोबर विधान बघा. स्वामी श्रद्धानंद व पंडित गुरुदत्त हे पंजाबमधील नेते आर्य समाजाचे अनुयायी होते. बघा, याच्या पूर्वीचाच प्रश्न आपण या टाईपचा एक पाहिला की कोणी कोणी ती संस्था पुढे चालवली, त्याच्यात यांची नावं होती. आणि अनाथ व विधवा स्त्रियांसाठी आश्रम उघडले. ठीक आहे. हे पण आपण जेव्हा बाकीची माहिती बघितली त्याच्यात बघितलं. हां, पुन्हा बघा, स्वामी श्रद्धानंद व पंडित गुरुदत्त हे पंजाबमधील नेते आर्य समाजाचे अनुयायी होते. अनाथ व विधवा स्त्रियांसाठी आश्रम उभारले. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. हां, मूळशंकर हे यांचे मूळ नाव होते. PSI पूर्व 2016. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळशंकर हे मूळ नाव होते. ठीक आहे. पुढे बघा. पुढील वाक्यांवरून व्यक्ती ओळखा. STI प्री 2015. ज्यांचा जन्म 7 मार्च
1824 रोजी मोरवी संस्थानातील टंकारा या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव अंबाशंकर असून ते अतिशय सनातनी होते। याचं उत्तर आहे दयानंद सरस्वती। ठीक आहे, तर मग अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो। आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।